शेतकरी बंधूंना नमस्कार. ॲग्रिकल्चरल फ्रेंड या यूट्यूब चॅनलवरती मी पांडुरंग तरंगे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की ज्वारीवरती जे काही शूट बोररचा प्रादुर्भाव झालेला आहे किंवा शेंडाळीचा आणि पानं खाणारी अळी, थोडक्यात मकावरती जी लष्करी अळी आपल्याला पाहायला भेटत होती तशाच पद्धतीची अळी आज आपल्याला ज्वारीवरती पाहायला भेटते. या ठिकाणी आपण पाहू शकता ज्वारीची पानं खाल्लेली आहेत आणि सेम मकासारखी कंडिशन यावर्षी आपण ज्वारीमध्ये पाहायला भेटते आपल्याला. तर यावरती नेमकं उपाययोजना काय करायच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आपण सध्या ज्या ज्वारीच्या शेतात उभा आहे त्या शेतात बऱ्यापैकी आपल्याला हा प्रादुर्भाव झालेला पाहायला भेटतोय. तर यामध्ये सेम लष्करी अळी जी मकावरती आपल्याला पाहायला भेटत होती तशीच लष्करी अळी या ठिकाणी आपल्याला ज्वारीवरती देखील पाहायला भेटते. या ठिकाणी देखील आपण पाहू शकता, या ठिकाणी पाहू शकता ज्वारी बऱ्यापैकी इन्फेक्टेड झालेली आहे आणि अळीनं पानं खाण्याचं असेल किंवा पानावरती पानं खाऊन जी काही विष्ठा टाकलेली आपल्याला पाहायला भेटते. तर यासाठी आपण कीटकनाशकाचा वापर फवारणीद्वारे करू शकतो. यामध्ये आपण बायोलॉजिकलमध्ये जर विचार केला तर नीम ऑइल असेल किंवा कडुनिमचं एक्स्ट्रॅक्ट असेल याचा वापर आपण फवारणीमध्ये करू शकतो. तसेच यामध्ये आपण कोराजेन म्हणजे क्लोरॅन्ट्रिनिलिप्रोल या घटकाचा देखील आपण 0.5 मिली प्रति लिटर अशा पद्धतीने वापर करू शकतो किंवा क्लोरोवायरिफॉस सायपरमेथ्रिन 2 मिली प्रति लिटर किंवा प्रोपेक्स सुपर 2 मिली प्रति लिटर या पद्धतीने जर आपण यामध्ये वापर केला आणि फवारणी केली किंवा इमामेक्टिन बेंझोएट अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून अशा पद्धतीने जर फवारणी केली तर नक्कीच आपल्याला चांगले रिझल्ट पाहायला भेटतील. जर ज्वारी थोडीशी मोठी झालेली असेल आणि फवारणी शक्य नसेल तर आपण ड्रोनच्या माध्यमातून देखील फवारणी घेऊ शकतो. तर या ठिकाणी आपण या ज्वारीला ड्रोनच्या माध्यमातून फवारणीचं काम घेणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब